26 जानेवारी 2026 सोन्याने प्रति ऑन्स $5,090चा ऐतिहासिक टप्पा ओलांडलाय. पण हे फक्त आकडे नाहीत. नाही, अजिबात नाही. आपल्या हातात जो रिपोर्ट आहे तो सांगतोय की ही केवळ एक तेजी नाही, तर जागतिक आर्थिक व्यवस्थेमध्ये एक मोठा स्ट्रक्चरल शिफ्ट येतोय. अगदी. आणि गंमत म्हणजे हा जो बदल आहे तो पारंपरिक आर्थिक नियमांना खोटा ठरवतोय. म्हणजे ते व्याजदर आणि सोन्याचं व्यस्त नातं. बरोबर. परंपरेनुसार व्याजदर वाढले की सोन्याचे भाव खाली येतात. पण आता एक डिकपलिंग दिसतंय. अमेरिकेत व्याजदर 3.5% जास्त आहेत आणि तरीही सोनं वर जातंय. हेच मोठं आश्चर्य आहे. बरोबर. हाच तर मोठा प्रश्न आहे. व्याजदर इतके चढे असताना ज्या सोन्यावर काहीच व्याज मिळत नाही त्याची किंमत कमी व्हायला हवी. हो. मग हा $5,000चा डोंगर ओलांडला कसा गेला? तर यामागे जे पहिलं कारण आहे त्याला फिस्कल डॉमिनन्स म्हणतात. फिस्कल डॉमिनन्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिकेवर तब्बल $36 ट्रिलियन कर्ज आहे. 36 ट्रिलियन? हो. आणि हे कर्ज इतकं प्रचंड आहे की फेडरल रिझर्व्ह म्हणजे तिथली मध्यवर्ती बँक व्याजदर जास्त काळ वाढवून ठेवूच शकत नाही. अच्छा, कारण तसं केलं तर कर्जावरील व्याजाचा बोजाच खूप वाढेल. अगदी. आणि ही गोष्ट बाजाराला पक्की माहिती आहे. म्हणजे व्याजदर आज जरी चढे असले तरी ते भविष्यात खाली येणारच याची बाजाराला खात्री आहे. बरोबर. पण फक्त एवढंच एक कारण नाहीये. नाही ना? जागतिक राजकारणाचाही यात काही वाटा आहे का? नक्कीच आहे. याला दुसरा अँगल आहे, तो म्हणजे सार्वभौम कर्जाचा धोका. ओके. झालंय असं की अमेरिकेने डॉलरचा वापर काय म्हणतात त्याला एक शस्त्र म्हणून इतका केला आहे. वेपनायझेशन ऑफ फायनान्स. अगदी. त्यामुळे आता इतर देशांना भीती वाटू लागली आहे. ते विचार करतायत की उद्या जर आमचे अमेरिकेशी पेटले नाही तर आमच्या डॉलरचं काय होणार. खरंय. म्हणजे अमेरिकन बॉन्ड्स आता पूर्णपणे रिस्क फ्री राहिले नाहीयेत. नाही राहिले. पण मला एक गोष्ट खटकतीये. फक्त गुंतवणूकदारांच्या भीतीमुळे भाव इतके वाढणं शक्य नाही. पडद्यामागे आणखी कुणी आहे का जे या बाजाराला चालवतंय? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. यामागे आहेत जगातल्या मध्यवर्ती बँका. मध्यवर्ती बँका? हो. चीन, पोलंड, भारत यांसारखे अनेक देश मिळून वर्षाला 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी करत आहेत. 1,000 टन? हो. ही एक अवाढव्य मागणी आहे जी आधी बाजारात नव्हती. म्हणजेच या खेळात आता असे मोठे खेळाडू उतरले आहेत जे आपल्यासारख्या नफातोट्याचा विचारच करत नाहीत. बरोबर. त्यांची प्राथमिकता वेगळी आहे. आर्थिक सार्वभौमत्व टिकवणे. आणि म्हणूनच त्यांच्या खरेदीवर किमतीचा परिणाम होत नाही? अजिबात नाही. म्हणूनच त्यांना किंमत असंवेदनशील म्हणजे प्राइस इलॅस्टिक खरेदीदार म्हणतात. आणि याच खरेदीमुळे सोन्याच्या किमतीला $4,500च्या पातळीवर एक भक्कम आधार मिळालाय. म्हणजे हे आता बाजाराचा न्यू नॉर्मल बनलंय? अगदी. ठीक आहे. म्हणजे भविष्यासाठी पाया भक्कम दिसतोय. मग रिपोर्टनुसार पुढचे आकडे काय सांगतात? भाव कुठपर्यंत जाऊ शकतात? बेसलाईन अंदाजानुसार पुढच्या एका वर्षात भाव $5,650च्या दिशेने जाऊ शकतात. ओके. पण ह्यात एक धोकाही आहे. तो काय? रिपोर्ट म्हणतो की किरकोळ गुंतवणूकदारांच्या अतिउत्साहामुळे म्हणजे ज्याला आपण फोमो म्हणतो त्यामुळे पुढच्या 3 महिन्यात 10 ते 15% घसरण होण्याची शक्यता 42% आहे. एक मिनिट, हे थोडं म्हणजे गोंधळात टाकणारं नाही का? एकीकडे मध्यवर्ती बँका $4,500च्या भावाला आधार देत आहेत आणि दुसरीकडे 10-15% घसरणीची शक्यता. प्रश्न अगदी बरोबर आहे. यातला फरक समजून घ्यायला हवा. ओके. मध्यवर्ती बँकांची खरेदी ही एक लाँग टर्म म्हणजे दीर्घकालीन संरचनात्मक आधार आहे. पण शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे अगदी पुढच्या काही महिन्यांत रिटेल गुंतवणूकदारांमुळे बाजारात चढउतार होऊ शकतो. अच्छा, म्हणजे जे आत्ता बाजारात उतरत आहेत त्यांना थोडं सावध राहावं लागेल. हो. लांबच्या पल्ल्यात चित्र सकारात्मक दिसत असलं तरी शॉर्ट टर्ममध्ये धोका आहे. थोडक्यात सोन्याची ही विक्रमी किंमत म्हणजे केवळ तेजी नाही, तर ती जागतिक वित्तीय व्यवस्थेवरील ढासळत्या विश्वासाचं प्रतीक आहे. अगदी. गुंतवणूकदार आता पारंपरिक सुरक्षित मालमत्तांवर डोळे झाकून विश्वास ठेवायला तयार नाहीत. बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा सांगा. हाच रिपोर्ट सूचित करतो की चांदी सोन्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे आणि सोन्या चांदीचं गुणोत्तर म्हणजे गोल्ड सिल्वर रेशो कमी होत आहे. इंटरेस्टिंग. तर जर मौल्यवान धातूंचं हे चक्र खरोखरच ॲक्सेलरेशन फेजमध्ये असेल तर याच थीमवर अधिक आक्रमक परतावा मिळवण्यासाठी चांदीकडे पाहणं कितपत योग्य ठरू शकतं, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.